नमस्कार मित्र हो, हे आहे पुस्तक जगत मराठी यूट्यूब चॅनल आणि आपण पाहत आहोत शंकर भाऊ साठे लिखित माझा भाऊ अण्णाभाऊ या पुस्तकाच्या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जीवनचरित्र। या आधीच्या व्हिडिओ भाग 2 मध्ये आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं बालपण कसं गेलं ते पाहिलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये या भाग 3 मध्ये आपण त्यांचं बालपणीचं शालेय जीवन व त्या शालेय जीवनातील काही प्रसंग पाहणार आहोत। लेखक शंकर साठे जे अण्णाभाऊचे लहान भाऊ होते ते अण्णाभाऊच्या शालेय जीवनाविषयी लिहितात की आमचे वडील म्हणजे आबा त्यांच्याकडून कापडपाटी आणि पुस्तक हे सर्व साहित्य घेऊन शेवटी अण्णाने शाळेत जायची तयारी केली आणि आबा अण्णाला शाळेत सोडायला गेले। शाळेच्या दारातून मास्तरला रामराम ठोकून म्हणाले, मास्तर माझ्या या पोराला शाळेत पाठवायचं आहे तेव्हा त्याचं तुम्ही नाव लिहा। आणि मास्तरने विचारले, ठीक आहे, पण हा तुमचा मुलगा रोज शाळेत येणार का? आणि आबा म्हणाले, होय मास्तर, रोज शाळेत येण्यासाठीच तर याला शाळेत घेऊन आलोय, याचे नाव तुकाराम असे आबा म्हणाले। आणि पुन्हा मास्तरने विचारले, अहो याचे बापाचे नाव काय, आडनाव काय, याचे वय काय हे तरी सांगा। अहो मास्तर, याचं नाव तुकाराम, माझा मुलगा, माझं नाव भाऊ आणि आडनाव साठे मांग, आबांनी सांगितलं। बरं याचे वय काय, मास्तरांनी पुन्हा विचारले। आबा म्हणाले, मास्तर ते आम्ही कवा लिहून ठेवलंय, असल काहीतरी 10-11 वर्ष, लिहा अंदाजाने। आणि मास्तर विस्मरून म्हणाला, तुमच्या मुलाची जन्मतारीख तुम्हाला लिहून ठेवता येत नाही म्हणजे काय? अहो त्याच्यासाठीच तर याला शाळेत पाठवले, ह्याची जेव्हा पोरं होतील तेव्हा जन्मतारीख आपशात लिहून ठेवेल, आम्हाला काही येत नाही असे आबा बोलले। आणि इथून पुढे मात्र आम्ही त्याला रोज शाळेत पाठवू, पण तुम्ही बी वाईच काळजीनं याला जीव लावून शिकवा असे सांगून आबा निघून गेले। आबा शाळेत अण्णाभाऊला बसून निघून गेले, परंतु वळू जनावर कोंडवाड्यात कोंडावे तशी अवस्था अण्णाभाऊंची झाली होती। प्रत्येक जातीची मुलं वेगवेगळ्या ठिकाणी बसली होती। ब्राह्मणांची मुलं मराठ्यांच्या मुलाला शिवून घेत नव्हती आणि चांभारांची पोरं मांगा महारांच्या पोराला शिवत नव्हती, कारण त्यावेळी मांग व महार गुरांचे मांस खात होते, परंतु गुराची चामडी कच्ची रंगवून ती पक्की करून चांभार समाज आपले पोट भरीत होता, तरी ते स्वतःला उच्च समजून आमच्यापासून स्वतःला दूर ठेवित होते। पुढे लेखक शंकर साठे लिहितात की अण्णांसह आमच्यापैकी दुसरी 4 मुलं होती। त्यांनी अण्णांना ग म भ न ही 4 अक्षरे काढून दिली आणि म्हणाले, तुक्या तू ह्याच्यावर नुसता गिरवत बस। अण्णांना बसून मास्तर आत गेले व त्या दिवशी दुपारी सुट्टी होईतून बाहेर आलेच नाही। दुपारची सुट्टी झाली, अण्णा दुपारी जेवण करायला घरी गेले, थोडे जेवले आणि निवडुंगात बसलेली पाखरे धरायला फास लावण्यासाठी गेले, कारण सकाळी शेतात चारा शोधण्यासाठी गेलेली पाखरं दुपारी घरटात परत येतात। तिसऱ्या पारच्या शाळेची वेळ झाली, अण्णा घरात आले व पाटी घेऊन शाळेत गेले, कारण शाळा आमच्या घरापासून अगदी जवळच होती, परंतु दुपारनंतरही मास्तर अण्णाकडे आले नाहीत। दुसरीच मुलं अण्णाला काहीतरी शिकवित होती, काही अण्णांना हसत होती तर काही त्यांची चेष्टा करत होती, त्यांची टिंगल करत होती, त्यामुळे अण्णांचा चेहरा सपशेल पडला होता, कारण अण्णांना काहीच येत नव्हतं। तोच सखाराम अण्णांना म्हणाला, लेखा तुझं डोसकं आहे का भद गाडगं आहे लेखा? आणि अण्णा म्हणाले, लेखा सख्या, जर मला हे सगळं काढता आलं असतं तर मी इथं कशाला आलो असतो? मी आज सकाळी शाळेत आलोय, अजून मला एक दिसबी झाला नाही, आणखीन 2-4 दिवसांनी बघू, मला कुठवर येत नाही ते, मला वाईच लिहिणं येऊ दे, मग बघ मी एवढं लिहिणार आहे की माझ्यावानी या गावात दुसरं कोणी लिहिणार होणार नाही। संध्याकाळ झाली, 5 वाजले, मास्तर घरी जाण्याच्याच तयारीने बाहेर आले आणि कानात वारे शिरावे तसे सर्व मुले आपापल्या घरी निघून गेली। अशा प्रकारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जीवनातील जो काही 1.5 दिवस शाळेपैकी 1 दिवस गेला। पुढे लेखक लिहितात, संध्याकाळची वेळ झाली, अण्णांनी मला व सखारामला निवडुंगात लावलेला फास काढण्यासाठी नेलं। एक तरी पाखरू सापडेल या आशेने आम्ही तिघं गेलो। तेव्हा अण्णांनी मला म्हणजेच लेखकाला सांगितलं की तू लहान आहेस, हळूच जा आणि फास धरून पळ। मी फास ओढून पळू लागलो, त्यात मला काहीतरी पाखरासारखं जड लागलं, पण शंकर साप साप म्हणत सखाराम आणि अण्णा माझ्या मागे पळत होते। त्या फासाची दोरी लांब होती म्हणून तो साप माझ्याजवळ पोहोचू शकला नाही, त्याला ओढीत पाटलाच्या मळ्यापर्यंत पळालो आणि अण्णा आणि शंकरने जे हातात सापडेल ते मारून तो साप ठार केला आणि सापाने पाखराचे गिळलेले 2 पिल्ले बाहेर ओकले व तो साप मोकळा झाला आणि सापाचे प्राण घेऊन आम्ही फासा सोडून घेतला असे लेखक लिहितात। या घटनेच्या थोड्या वेळाने अण्णा आणि मी घरी आलो।
तोपर्यंत ही सापाची भानगड कोणीतरी आबांना सांगितली होती. रात्री आबांनी आमच्यावर शिव्यांचा पाऊस पाडला आणि शेवटी अण्णा कंटाळून शंकरला म्हणाले की आजपासून हे वाईट धंदा बंद. रात्र आपल्या नियमाने होत होती. मांगवाड्याला मसनवाट्याची काळा आली होती. जवळ लिंबावर घुबड घुमत होते. तोच आबांनी आम्हाला हाक मारली. तुका, ए शंकर, कशाला रती पाखरं मारतात? तुका, तू माणूस होशील म्हणून सकाळीच तुला साळं सोडलं, पण तू काय माणूस होणार नाही असं दिसतंय. तू गाढवासारखं असंच फिरणार, सारा गाव तुला नाव ठेवतं, एक बी माणूस तुला चांगलं म्हणत नाही. याची काहीतरी वाईच लाज पाळ, माणसावानी वाघ. आबा बोलत होते त्या रात्री थोड्या वेळाने अण्णाभाऊसाठी उठून बसले आणि पुस्तक काढले. मी विचारलं, अण्णा डोसक्यात काय बसतंय का? तर अण्णा म्हणाले, सध्या तर काय बसत नाही, नुसतं चित्र बघतोय, पण एक दिवस नक्की डोक्यात बसन, त्याच्या मागे लागलं की कुठवर बसणार नाही, हेच मी बघतो. आणि अण्णा म्हणाले, मी रात्रभर जागणार आहे, तू गुपचूप निज. अण्णा शंकरवर रागावले होते. पुढे अण्णाभाऊंच्या शाळेचा दुसऱ्या दिवसाची हकीकत मानताना शंकरसाठी लिहितात की सकाळीच अण्णांची गडबड सुरू झाली. आईने चहा करून दिला. अण्णा चहा संगे शिळी भाकर खात होते. नंतर बाकीची मुलं जमली तेव्हा अण्णा त्यांच्याबरोबर शाळेला गेले व अण्णा शाळेत जाऊन बसले. मास्तरांनी येऊन सर्व मुलांवर नजर फिरवली. कोण आला आहे कोण आला नाही ते पाहून ते आत गेले. पहिल्या सुट्टीच्या आत बाहेर येऊन मुलांच्या पाट्या पाहू लागले व शेवटी मास्तरांचा मोर्चा अण्णाभाऊ साठेकर वळला. त्या सर्व मुलांच्या पाट्या त्यांनी पाहिल्या होत्या. त्यांनी अण्णांना विचारलं, पाहू बरे तुमची पाटी तुकाराम महाराज. अण्णांनी आपली पाटी मास्तरांच्या पुढे ठेवली. मास्तरांनी पाठी पाहून विचारले, तुका, हे काय काढले आहेस? लेखा गाढवा, कालपासून तू ही 4 अक्षरे काढतो आहेस, तरी तुला ती काढता येईनात. तू माणूस आहेस का जनावर? मास्तर भडकले होते. मास्तर, मी कालच शाळेत आलोय. तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही, जरा बेता बेतानं येईल. अण्णा शांतपणे हळूच बोलले. हे ऐकून मास्तर बिथरले. त्यांनी अण्णांना शिवी दिली. लेखा घोड्या, एवढा मोठा झालास तरी तुला एक अक्षर काढता येईना आणि वर तूप आणि रूपाच्या बाता करतोस. ठेव हात खाली, तुझे रूप पाहतो आणि तूप पाहतो. अण्णांनी खाली हात ठेवताच मास्तरांनी अण्णाच्या उजव्या हाताची बोटं चेचून काढली. सकाराम मास्तरांना सांगत होता, त्याला कशाला मारताय मास्तर, काल तो शाळेत आलाय आणि त्याला आजच कसं येईल बरं? तेव्हा मास्तर त्याच्यावर म्हणले की गपरे लेका सख्या, तुला तरी काय येते रे गाढवा, तू हुशारी करू नको, तुझं डोसकं फोडून टाकेन. आणि असं म्हणून मास्तर त्याच्यावर भडकले. मास्तरांनी रागात सर्व मुलांवर नजर फिरवली व त्या जाऊन बसले. पहिली सुट्टी झाली. सर्व मुले बाहेर गेले आणि अण्णा रडत बोटे चोळीत बाहेर गेल्यावर सकारामला म्हणाले, सकाराम, आमच्या आबांनी देखील मला असं कधी मारलेलं नाहीये. मी घरला जातो, येताना माझी पाटी घेऊन ये. आईला शाळा शिकावी म्हणून शाळेत आलो आणि ही मार खायची पाळी आली. तुका, तसं नवं, मार खाल्ल्या बिगर शाळा येत नाही, सकाराम अण्णांना समजावित होता. हे बघ, मी कालच शाळेत आलोय आणि आज या मास्तरानं मला मारलं. ह्याला एवढं कसं समजलं नाही की हे पोर कालच शाळेत आले आणि ह्याला आज कसं मारावं? अण्णा रडत बोलत होते. हे बघ तुका, तुला लिहिता वाचता आलं म्हणजे मास्तर कशाला मारतोय? सकाराम असे अण्णाला सांगत होते. त्यावर अण्णा त्याला म्हणाले, तो शहाणपणा मला शिकवू नको. मी जनावराचा माणूस होणार होतो, आता मी भूत होऊन या मास्तराची खोड मोडून शाळेला रामराम ठोकणार आहे. मला काय मास्तर किंवा फौजदाराची नोकरी करायची नाही. त्यानंतर शाळेची घंटा वाजली. सर्व मुले आपापल्या जागेवर जाऊन बसली. मास्तर समोर काहीतरी लिहित बसले होते. अण्णा नारळ एवढा धोंडा दगड हातात घेऊन गुपचूप गेले आणि तो दगड जोरात मास्तराच्या छातीत मारून आपली पाठी घेऊन पळाले. एकाएकी दगडाचा दणका बसल्यामुळे मास्तराची भंबेरी उडाली. ते घाबरत घाबरत खाली पडले. तोच मुलं ओरडली, मास्तर, तुम्हाला तुक्या मांगानं दगड मारला आणि तो पळाला. धरा त्याला. मास्तर कुचमत कसे तरी म्हणाला आणि महार चांबाराची पोरं अण्णाच्या पाठीमागे लागली. धरा पळा असा कालवा झाला. अण्णांनी घर जवळ केलं आणि दगड हातात घेऊन उभे राहून अण्णा मुलांना म्हणाले, या पुढं एकाचं डोसकंच फोडून टाकतो. मास्तरासाठी फुकट मरू नका. कोणाला जर मरायचं असेल तर समोर या. मग आता त्यामुळे अण्णाजवळ कोणी गेलं नाही. तो सकारामने हाक मारून सांगितलं की अरे तुक्याजवळ कोणी जाऊ नका, तो आता भूत झालाय, तुमचं डोसकं फोडीन. एवढ्यात मास्तर पळत आले. त्यांना पाहताच अण्णाही पळाले. मास्तराने आमच्या घरी येऊन वडिलांना हाक मारली, ये भव्या लेका बाहेर ये. कुठे तुझा तो कार्टा तुक्या? वडील बाहेर जाऊन पाहतात तर पोरं जमली होती. काय झालं मास्तर आबांनी विचारले. मास्तर खवळून म्हणाले, तुक्या,
तुझ्या तुक्यानं आज मला दगड मारून पळाला आहे, त्याला बाहेर काढ, त्याला मी आज ठार करणार, तो गेला कुठं ते सांग. आबाला यातील काही न समजल्यामुळे ते गोंधळले होते, परंतु सकारामने त्यांना सर्व हकीकत सांगितली. आबा म्हणाले, मास्तर तुम्हाला हात जोडतो, एवढ्या पावली माफी करा, त्याला मी विचारतो आणि मरेस्तोवर मारतो, त्यानं असं कधी करू नये. मास्तराला आबांनी कसं तरी समजून पाठवले. अण्णा दिवसभर घरी आले नव्हते. आई आबा सर्व काळजी करत होते. दिवस मावळून गेला होता, दिवे लागण झाली होती, अण्णांचा पत्ता नव्हता. शेवटी आबांनी अण्णाला शिरंबकर तातोबा यांच्या घरी सापडले व अण्णाला घरी घेऊन आले व साळद काय घडलं ते विचारले. तेव्हा अण्णांनी सर्व हकीकत सांगून बोट दाखवून ते रडू लागले. तेव्हा आबा भडकले आणि म्हणाले, एवढी रात्र जाऊ दे, मी सकाळीच त्याची शेंडी उपटून काढतो. त्याला पोरं शिकवायला ठेवलंय का मार आहे ते मी जाऊन विचारतो. आणि अण्णाला धडा शिकवण्यासाठी ही भानगड संध्याकाळी मास्तरने पंताच्या वाड्यावर जाऊन पंताच्या घरी जाऊन सांगायचे ठरवले. तेथे पंताच्या घरी इतर काही मंडळी बसली होती. मास्तर आपली तक्रार सांगत होते. अण्णा, माझ्यावर सकाळी दगडफेक झाली. त्या मुंबईवाल्या भाऊ मांगाच्या पोरानं माझ्या छातीवर दगड मारला आणि तो पळून गेला. पंत म्हणाले, यात चूक कोणाची आहे ते मला सांगा. तेव्हा मास्तर सांगू लागला की चूक माझी काहीच नाही. असली ओंडगी पोरं शाळेत आणून घालतात आणि आम्हाला सांगतात की यांना शिकवा. या गाढवांना कसे शिकवणार? ही अशी लाथा मारून पळणार आहेत, तेव्हा तुम्ही मला सांगा की यांना शिकवायचे कसं? तेव्हा माझी अशी विनंती आहे की आपण याची चौकशी जरूर करावी आणि मी आपणाकडे का आलो आहे हे देखील आपण ओळखावे. मग मास्तर, तुम्ही ब्राह्मण व मी बी ब्राह्मण म्हणून आपण माझ्याकडे आलात हे मी ओळखले आहे. तुम्ही आता जा. चूक कोणाची आहे ती मी उद्या पाहतो, त्याची चौकशी करून तुम्हाला मी कळवतो. पण त्यांनी या गोष्टीवर काही विश्वास केला नाही, कारण ही बाब काही मोठी नव्हती. पण मास्तरला रात्रभर झोप लागली नाही. त्यांना अण्णा डोळ्यासमोर सारखे दिसत होते. दुखावलेल्या त्यांच्या वयाने 50 मागे टाकली होती. तो सकाळीच पंतांच्या वाड्यावर गेला आणि नमस्कार करून एखादा आरोपी उभा राहावा तसा तो पंत काय म्हणतात त्याची वाट पाहू लागला. मास्तर आलेला पाहून पंत म्हणाले, दादा गुरु, तुम्ही फार लवकर आलात, बसा. आणि मास्तर बोरके झाले. आपण त्या मांगाच्या पोराबद्दल काय केले किंवा काय करणार आहात याबद्दल मी चौकशी करायला आलो आहे. तेव्हा पंतांनी ताहिनू महाराला बोलून सांगितले की मांगवाड्यात जाऊन त्या मुंबईवाल्या भाऊला म्हणावं की तुला पंतांनी आत्ताच्या आत्ता बोलवलं आहे आणि येताना तुझ्या पोराला पण तू घेऊन ये, पाहूया या मास्तराची काय भानगड आहे. ताईनू महार मांगवाड्यात गेला व आबाला म्हणाला, भाऊ दादा, तुम्हाला पंतांनी आताच्या आत्ता वाड्यात बोलवले, तुकाला बी घेऊन चला. ते मास्तर जाऊन बोंबलत बसल्यात. पण तुम्ही काही काळजी करू नका, बाब काय मोठी नाही. हे ऐकून अण्णांचा धीर खचला व ते मनात भ्याले. पंत आता काय म्हणतात त्याची काळजी लागली व अण्णाला घेऊन कसे तरी पाय ओढीत आबा वाड्यात गेले. घरी अण्णांची आई सुद्धा भ्याली होती. आबा वाड्यात गेले व पंतांना रामराम करून उभे राहिले. अण्णा बाहेरच भिवून थांबले होते. त्यांना वाटले होते की मला आता फारच मारतील. तेव्हा तायनू महाराने अण्णाला सांगितले की तुका लेका, तू रडू नको, तुला पोराला कोण काय करतंय? तुला जर काय झालं तर मी त्या मास्तराला सरळ कुरुंदवाडला पळायला लावीन. पंतांनी विचारले, भाऊ, तुझ्या पोराने या मास्तरला दगड मारला असं मास्तर म्हणतात, हे खरं का? सरकार, मी आता काय सांगू? मला पोरांनी सारं सांगितलं, पण मी तरी पोराला असं केव्हा सांगितलं की तू असं कर? आणि पोराची बोटं बघा, पोराच्या जातीला किती मारावं याचा काय विचार आहे का नाही? पोराची बोटं सुजून काढल्या ती, म्हणून पोरानं तसं केलं असेल. एवढ्या पावली माफी करावा असे बोलून आबांनी पंतांना हात जोडले. तेव्हा पंतांनी अण्णाची बोटे बघायला आत बोलवलं सांगितलं. तेव्हा आबा म्हणाले, सरकार, ते भिवून बाहेर उभा राहिले. तोच फकीरा अण्णांना घेऊन आत आले. तेव्हा पंतांनी विचारले, भाऊ, हा तुझा मुलगा? तुझं नाव काय सांग, घाबरू नको. आणि अण्णांनी भीत सांगितले, तुक्या. तेव्हा हे ऐकून पंत हसत हसत बोलले, अरे, तुझ्या आई बापाने तुझं नाव तुकाराम ठेवले असेल आणि तू तुक्या म्हणून सांगतो आहेस. बरे, काल तू मास्तरला दगड का मारलास? बघू तुझी बोटं. अण्णांनी उजवा हात पुढे केला आणि पंत चकित होऊन अण्णांना हात निरखून पाहू लागले. मास्तर घाबरून चोहीकडे पाहत होते. तोच पंतांनी विचारले, काय हो गुरुजी, ही पोराला मारायची कुठली पद्धत? तुमच्या संस्थानाची की काय? नाही अण्णा, ही कुरुंदवाडीची आहे. तायनू महार मध्येच बोलला. गुरुजी, तुम्हाला मुलं आहेत की नाहीत? जर असती तर तुम्ही या गरिबांच्या पोरांना एवढं मारलं नसतं आणि उलट तुम्हीच तक्रार केली आहे म्हणे. चोराच्या उलट्या बोंबा.
गुरुजी, जर तुम्ही असे गावातील एखाद्या पोराला मारले असते तर आतापर्यंत तुम्हाला कुरुंदवाड जवळ करावे लागले असते. मास्तर काहीच बोलत नव्हते. फकीरा सर्व ऐकत होता. मास्तर ढेकूळ विरघळावा तसा केविलवाना चेहरा करून खाली पाहत होता. फकीराचे डोळे तापले होते. त्यांनी बिथरून मास्तरला विचारले, काय मास्तर, असंच का गरिबाच्या पोरेसने मारतात? अहो, आमच्या अंगात एका बैलाचं बळ असून हातात ही फरडी तलवार आहे, पण आम्ही विनाकारण कोणाला बळ दावित नाही. आणि जर आमच्या अंगावर कोण चाल करून आलं तर त्याला आम्ही जिवंत मागं जाऊ देणार नाही. ह्या पोराला तुम्ही साळत मारलंस. जर कुणी बाहेर ह्याला मारला असतं तर त्याचा हात फाऱ्यापासून काढला असता. इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगार ठरवलं म्हणून तुम्ही ठरवू नका. पोराला नीट शिकवा, नाहीतर भलतं होईल. मास्तर, तुम्हाला वाटेगावून पळावं लागेल. पंत शांतपणे म्हणाले, गुरुजी, संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलविला. तो रेडा कोण होता? हाच सारा दलित वर्ग होता. तेव्हा तुम्ही ज्ञानेश्वर व्हा आणि हा दलित समाज माणूस करा. त्याला दूर लोटू नका. जर हाच मुलगा उद्या शिकला तर तुक्याचा तुकाराम होईल किंवा दलितांचा ज्ञानेश्वर होईल, हे विसरू नका. हे संत तुकाराम देहासकट विमानातून वैकुंठाला गेले तर हा तुकाराम इंग्लंड अमेरिकेला जाईल पहा. तो शिकला पाहिजे, त्याला शिकविला पाहिजे. तेव्हा कृपा करून या मुलांना नीट शिकवा. मग ते मूल कोणत्याही जाती जमातीचे असो हे विसरू नका. एवढे तुम्हाला माझे सांगणे आहे. मास्तर, आम्हाला चोऱ्या करायचा कंटाळा आलाय. आमची पोरं बी चांगल्या मार्गाला लागावे म्हणून साळत पाठवली, तर तुम्ही त्यासनी मारून असं मागं लावलाय. तर मारू नका त्यांना. कोण शिकलं तर त्याला शिकवा. गोडीनं डोंगर बनल, पण वाईटानं कुसळ खपत नाही. तेव्हा वाईच काळजीनं शिकवा. पोरं मारून शिकत नसतात. आणि तुम्ही कुरुंदवाड सोडून वाटेगावला आलात हे पण विसरू नका. फकीरा म्हणाला. मास्तरला काय बोलावं हे सुचत नव्हते. तो मुक्यासारखा तोंडाकडे पाहत होता. शेवटी मास्तरला पंतांनी विचारले, बोला गुरु, पुढे काय करायचे? मास्तरने उलट विचारले, सांगा तुम्हीच, मी काय करू? मास्तरला जीव वाड्यातून केव्हा बाहेर पडतोय असे झाले होते. मग तुम्ही आता जावा आणि पोराच्या या कागळ्या घेऊन पुन्हा माझ्याकडे येऊ नका. मास्तर कानात किडे पडल्यासारखे पळाले. त्यांनी मागची धूळ पाहिली नाही. पंत म्हणाले, फकीरा, हा मास्तर परगावचा माणूस आपल्या गावात पोट भरायला आलाय, तेव्हा आपण त्याला आधार दिला पाहिजे. अण्णा, ह्यो कशाचा मास्तर? नुसता खोळा मसुबा आहे. त्याची वाचा बसली होती. काय बोलावे त्याला सुचाना. आता तो तुमच्याकडे परत येणार नाही आणि कुणाला मारणार बी नाही. असं बोलून फकीराव पंत दोघेही हसू लागले. नंतर आबाला सांगितले, भाऊ, पोराला घेऊन घरी जावा. आता तो मास्तर तुकाला मारणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका. आबा अण्णांना घेऊन घरी आले. घरात आई काळजी करत होती. अण्णांना जवळ घेऊन आईने आबांना विचारले, काय झालं? पंत काय म्हणाले? अगं, तो शहाणा माणूस काय बोलणार? त्यानं त्या मास्तराची पार जिरवून टाकली. मास्तर खुळ्यावानी पळून गेला. मला वाटलं की तुकाला मारतील. पंत काय खुळा आहे वय? त्यानं तुकाची बोटं आपल्या हातात चाचपून बघितली. बामण असून पण पंतासनी शिवाशिव नाही. बरं, आता तुकाच्या साळचं काय करायचं? त्याला जाऊ द्या की साळत. चुकत माकत शिकल ते शिकू द्या, आई म्हणाली. मग मी कवा नग म्हणतोय, बोलू त्याला आणि धाड शाळात, असं आबा म्हणाले. आईने अण्णांना हाक मारली. अण्णा घरी आले तेव्हा आई म्हणाली, तुका, भाकर खाऊन तू साळत जा. उंडग्यावानी फिरू नको. तुझ्या मागं काय काम नाही. एक गाय हाय ती शंकर चारून आणील. तू शाळेत जा बरं. आई, म्या कालच शाळेला रामराम ठोकलाय. मला तुम्ही जीव मारलास तरी मी शाळेत जाणार नाही. अण्णा चिडले होते. तोच वडील बोलले, तुका तसं काय खुळ्यावानी करू नग. तुझं बी चुकलंय आणि त्या मास्तरचं बी चुकलंय. तेव्हा तू आपला साळत जा बरं. आबा, मी तुमची भाकरी खाऊन कुत्र्यावानी दुसऱ्याचा मार खाया मोकळा नाही. मला तुम्ही किती बी मारा, पण त्या भडव्याकडे मला पाठवू नका. अण्णा रडवा चेहरा करून बोलत होते. मित्रहो, आजच्या भाग 3 मध्ये आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शैक्षणिक आयुष्याबद्दल समर्प माहिती पाहिली. लवकरच भेटूया या व्हिडिओच्या भाग 4 मध्ये आणि जाणून घेऊयात की यापुढे अण्णाभाऊंच्या मुंबईबद्दलच्या प्रवासाबद्दल. धन्यवाद.